या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे. पण आपल्या शुभेच्छा आहेत, त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. पण ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल. म्हणजे पूर्ण करताना आंबरस तुम्ही जरा जोरात, मी पुन्हा येईन बोला, कारण त्याला एक महत्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं. एक क्षणभर मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय सदस्यांना कल्पना आहे की या सभागृहाचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास एकनाथराव दानवे यांचा सदस्यत्वाचा कालावधी दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी समाप्त होणार आहे. या सन्माननीय सदस्यांना निरोप देण्यासंबंधीची बाब आता घेण्यात येत आहे. माननीय मुख्यमंत्री बोला. त्यामुळे ही आपल्या विधान परिषदेत एक चांगली प्रथा आहे की आपले जे निवृत्त होणारे सदस्य असतात त्यांचा निरोप समारंभ आपण करतो. याचं कारण हे जे सभागृह आहे हे नियमित चालणारं सभागृह आहे, कधीच डिझॉल्व्ह होत नाही. आणि म्हणून ही एक चांगली प्रथा या ठिकाणी आहे आणि त्या प्रथेला अनुसरूनच अंबादासजी एकनाथराव दानवे हे 29 ऑगस्टला विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. तसे अजून 44 दिवस शिल्लक आहेत. तथापि आपली ही प्रथा आहे की समजा पुढच्या अधिवेशनाच्या आधी जर ते निवृत्त होत असतील तर आपण त्या अधिवेशनामध्ये तशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी घेतो. खरं म्हणजे दानवे साहेबांचा जन्म हा 8 डिसेंबर 1970चा आहे. म्हणजे माझ्यापेक्षा ते लहान आहेत. मी 22 जुलै 70चा आहे. पण दानवे साहेब एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जोपर्यंत राहुल गांधी युवा नेते राहतील तोपर्यंत आपण दोघेही राहू शकतो. कारण आपल्या दोघांपेक्षाही म्हणजे माझ्यापेक्षाही 6 महिने मोठे राहुलजी आहेत. तुम्ही चिर युवा. ते माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी लहान आहेत पण माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत ते. छत्रपती संभाजीनगरच्या अजबनगरचे ते रहिवासी आहेत. आणि जरी आता ते उद्धवजी आपल्या शिवसेनेत असले तरी आपल्यालाही कल्पना आहे की मूळ आमच्या भाजपचे आहेत. त्यांचं सगळं राजकीय जीवन हे भारतीय जनता पक्षातच सुरू झालं. भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी युवा मोर्चामध्ये काम केलेलं आहे आणि एक अतिशय प्रभावी नेते म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये ते काम करत होते. ठीक आहे, त्यावेळेस आमच्या पक्षात काही वाद झाले आणि त्या वादामध्ये त्यांना पक्ष सोडावा लागला किंवा पक्ष त्यांनी नाही सोडला. त्या वादामध्ये पक्षाने त्यांना सोडलं आणि मग ते तेव्हाचा आमचा मित्रपक्ष, ते आमचा मित्रपक्ष आहेच, फक्त थोडे काही बदल झाले आहेत. अशा शिवसेनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला. पण त्यांचं संपूर्ण राजकीय जीवन जे घडलं ते भारतीय जनता पक्षामध्येच घडलं. आणि अर्थातच त्यानंतर शिवसेनेत गेल्यानंतर मग शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं. खरं म्हणजे मूळ पत्रकारितेचा त्यांनी अभ्यास केला आणि जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्येत त्यांनी MA केलं. त्यामुळे अपेक्षा अशी होती की हे बातम्या संकलित करतील पण ते बातम्या निर्माण करणारे झाले आणि बातम्या पुरवणारे झाले. आणि राजकीय क्षेत्रात आले. खरं म्हणजे राजकीय क्षेत्रात आपण बघितलं असेल तर पत्रकार आणि वकील हे सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतात. आणि मला असं वाटतं एका चांगल्या पत्रकाराला आपण मुकलो पण एक चांगला नेता हा या सभागृहाला या ठिकाणी मिळाला. खरं म्हणजे भाई भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे
त्यांच्यामध्ये चिकाटीपणा आपल्याला पाहायला मिळतो, संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. नाही ते इतर पक्षात नाही असं नाही, पण भाजपमध्ये असले होते. त्यामुळे 15 वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये, थोडं नाही. आणि मग अर्थात उपजिल्हा प्रमुख म्हणून, महापालिकेचे नगरसेवक म्हणून, सभागृह नेता म्हणून, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आणि मग आमदार म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे सामान्याच्या प्रश्नाची जाण ही अंबादासजींना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. 2014ला विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी लढली होती. काही कारणाने ते त्या ठिकाणी विधानसभेच्या त्या निवडणुकीत पोचू शकले नाहीत. पण 2019ला म्हणजे 14ची निवडणूक आम्ही अमोरासमोर लढलो होतो. त्यावेळी मला वाटतं प्रशांत बंबच्या विरुद्ध त्यांची हे झाली होती. पण 19ला ज्यावेळेस ते या पदाकरता निवडणूक लढले त्यावेळी मात्र आम्ही सगळे एकत्रित होतो. त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही त्यावेळेस दिला होता. आणि म्हणजे उद्धवजींनाही माहिती आहे की त्यावेळी एकूण मतदारसंघामध्ये आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य जास्त होते, पण युतीचा धर्म होता आणि सीट ही शिवसेनेची होती आणि सगळ्यांनी आम्ही एकत्रितपणे अंबादासजींना पाठिंबा दिला आणि अंबादासजी त्या ठिकाणी निवडून आले होते. संभाजीनगर आता मला असं वाटतं 2022 पासून विरोधी पक्षनेतेपदी ते या ठिकाणी विराजमान आहेत. आणि आता अर्थातच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर विरोधी पक्षनेत्याचाही कार्यकाळ या ठिकाणी संपुष्टात येईल. त्यामुळे परब साहेब तयारी करून ठेवा. संभाजीनगर जिल्हा बँकेत संचालक, मातृभूमी प्रतिष्ठान, अखिल भारतीय वारकरी महामंडळ, जिल्हा हँडबॉल संघटना, जिल्हा योग संघटना, स्वामी समर्थ प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं योगशास्त्रात त्यांनी MA केलं आहे आणि योग क्रियांमध्ये ते अतिशय निपुण आहेत. मागच्या काळामध्ये जेव्हा आपण योग दिनाच्या निमित्ताने विधानसभेच्या आवारामध्ये अध्यक्षांनी योग दिन आयोजित केला होता, त्यावेळी जेवढे योग ट्रेनरनी केले तेवढेच योग त्यांनी देखील करून दाखवले. आम्ही बाकी सगळे चाचपडत होतो, पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी, आणि नुसतं हे योग नाही वेगवेगळे योग देखील ते जुळवून आणतात. संजय केणेकर आहेत का सभागृहात? आमच्या संजय केणेकरांचा प्रेमविवाहही त्यांनी जुळवून आणलेला आहे. म्हणजे सूत जुळलं होतं पण घरच्यांचा विरोध होता आणि सगळेच बिचारे हे असतील, संजय असतील, उमेदीचा काळ होता, काही फार पैसे बिशे काहीच नव्हते. त्यामुळे मग अंबादासजींनीच एका गाडीची व्यवस्था केली, डिझेलची व्यवस्था केली आणि एक भाजी विमोचं अधिवेशन चालू होतं. कोणाची मदत मिळते का सगळ्यांनी बघितलं, थोडी बहुत मदत मिळाली. मग ठरवलं की थोडक्यात निपटवायचं आहे. त्यामुळे अंबादासजींनी परभणी जिल्ह्यातल्या पिंपरी देशमुख गावातील जैन मंदिरात नेऊन केणेकरांचं लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे वेगवेगळे योग जुळवणं हे देखील मला असं वाटतं त्यातही त्यांचा हातखंडा आहे. खरं म्हणजे अंबादासजींची ओळख ही संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता अशा प्रकारची नेहमी राहिली आहे. विशेषतः आता तर आपण धार्मिक स्थळावरचे भोंगे काढले, पण त्याच्या विरुद्ध प्रचंड आंदोलन हे अंबादासजींनी केलं. सातत्याने त्याची निवेदनं त्या काळामध्ये ते देत होते. आता मला माहिती नाही की सध्याच्या परिस्थितीत अशी निवेदनं ते देऊ शकतात का, म्हणजे असं प्रश्न आहे. म्हणजे देऊ शकत असतील ते, पण देऊ शकतात का? आणि तसे ते कट्टर सावरकर भक्त देखील आहेत. म्हणजे जरी बंटी पाटलांच्या बाजूला बसावं लागलं तरी अजून सावरकर भक्ती सोडली नाही दानवे साहेबांनी. हां एकदम नाही, असं नाही आहे. नाही,
ते ज्या पण नाही असं नाही आहे. ते ज्या पक्षात ते ऐका हो अजितदादा, ते ज्या पक्षातनं आले ना त्या पक्षाचे जे सर्वेसर्वा तेव्हा होते शरद पवार साहेब, सावरकरांच्या स्मारकाला जागा पवार साहेबांनी दिली. त्याच्यामुळे त्यांचा सावरकरांना कधीच विरोध नव्हता पवार साहेबांचा. किंबहुना त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही पवार साहेब होते आणि पवार साहेबांनी त्यावेळेस सावरकरांबद्दल काय तेव्हा पवार साहेब काँग्रेसमध्ये होते. हे आमची अपेक्षा हीच आहे की किमान तुम्ही तिकडे असण्याचा तेवढा तरी फायदा झाला पाहिजे. आणि राहुल गांधींना हे समजलं पाहिजे की इंदिराजींनी देखील पत्र देऊन सावरकरांचं कौतुक केलं होतं. पण आपला आजचा मुद्दा नाही येतो. मी हे किती सावरकर भक्त आहे आणि व्हॅलेंटाईन डेला होणारा जो काही धांगडधिंगा आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन सातत्याने करणारे आमचे अंबादासजी राहिलेले आहेत. मग केडेकरचं लग्न त्यांनी लावून दिलं, त्यांना ते मान्य. हे बा, व्हॅलेंटाईन मान्य नाही आहे. तुम्ही लग्न कोणाला लावायचं असेल तुम्ही त्यांना आत्ताही संपर्क करा. त्या व्हॅलेंटाईन डेच्या विरुद्ध 3 दिवस जेलमध्ये राहिले ते त्याचा विरोध करत असताना. पण एक गोष्ट आहे की एका ST ड्रायव्हरचा मुलगा आपल्या कर्तृत्वाने एवढा मोठा झाला हे देखील मला असं वाटतं अतिशय अभिमानास्पद आहे. आणि आपल्या लोकशाहीत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणी कुठेही कुठल्याही वातावरणात जन्माला आला तरी देखील तो या सभागृहामध्ये येऊ शकतो, अनेक पदांवर जाऊ शकतो. ही खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली देण आहे. आणि वडील नसले तरी आईंनी त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे घर जपलं आणि घरी आलेला कार्यकर्ता हा जेवून गेला पाहिजे अशा प्रकारचा आईचा नेहमी आग्रह. त्यामुळे अतिशय लोकाभिमुखता आणि एक आपुलकी ही त्यांच्या घराला सातत्याने लाभली. खरं म्हणजे भाजपमध्ये असताना अख्खं शहर ते स्कूटरवरनं फिरायचे, पण ती स्कूटर नेमकी कुठनं आली होती हे तुम्ही त्यांना खाजगीत विचारा, ते मला इथे सांगता येत नाही. अंबादासजींची आंदोलन करण्याची जी काही पद्धत आहे ती पण एक वेगळ्या प्रकारची. एकदा टेलिफोन एक्सचेंजच्या विरुद्ध एक आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं आणि सहकाऱ्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे, त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या, दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या. आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता? म्हणाले घेऊन या, आपल्याला पार्टी करायची आहे. म्हणाले पित नाही तर म्हणाले जो पितो त्याच्याकरता आपण घेऊन चाललो आहे. असं करून टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेले. पहिले त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर फासलं आणि मग त्याला दारूची बॉटल आणि कोंबडी भेट दिली आणि त्या ठिकाणी फोटो काढला. सगळ्यांना अटक झाली आणि मग त्यावेळेस 8 दिवस आपल्याला जेलचं पाहुणचार हा त्या ठिकाणी प्राप्त झाला होता. आणि हे सांगण्याचं कारण काय की तो पाहुणचार संपला पण बेल घ्यायला कोणीच येईना. त्यावेळेस संजय केणेकरांचे सासरे ज्यांच्या मुलीला पळवून यांनी केणेकरांची लग्न लावून दिलं होतं त्या सासऱ्यांनी येऊन यांची बेल घेतली आणि हे बाहेर आले. त्यामुळे खरं तर तसे दानवेसाहेब अतिशय प्रतिभावान आहे. 1988 मध्ये 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाली तेव्हा ते मराठवाड्याच्या गुणवत्ता यादीमध्ये होते. 6व्या क्रमांकावर गुणवत्ता यादीमध्ये आले होते. आणि एकदा SSCचा पेपर फुटला तर त्यांना फार त्याचा राग आला आणि त्यावेळेस बोर्डाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी टेबलावर उड्या मारण्याचं आंदोलन केलं होतं. आणि अतिशय अभिनव पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं ज्याच्यातनं आपला प्रश्न ठळकपणे सगळ्यांपुढे येईल अशा प्रकारची आंदोलनं करण्याची त्यांची सवय राहिली आहे. आज चड्डी बनी ते मी सांगितलं मगाशी ते तुमचं नवीन फॅशन स्टेटमेंट आहे. वंदे मातरम करता
थोडी नाही 31 आंदोलनं ही त्या ठिकाणी अंबादासजींनी केली आणि संभाजीनगरच्या नामांतरणाकरता देखील त्यांनी अनेक आंदोलनं केलं. मला आनंद आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आम्ही केलं. नाही उद्धवजी, नाही एक असं नाही, एक मिनिट नाही सांगतो. नाही एक मिनिट अरे मला बोलू द्या. जे खरं आहे ते सांगतो की उद्धवजी तुमचं नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली त्यावेळी जी तुम्ही मंत्री ती बैठकही इल्लीगल होती. अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येते. चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात. त्यामुळे जाता तुम्ही पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं ते बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला. पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातलं महत्त्वाचं आहे की याकरता आपण अनेक आंदोलनं केली हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे. कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी घोषित केलं होतं की आजपासून याला संभाजीनगर हे नाव देण्यात येतं आहे. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपण एक महत्त्वाचं काम या ठिकाणी या संदर्भात केलं आहे. तुम्ही समाजशास्त्रामध्ये MA ची 3री पदवी घेतलेली आहे, म्हणजे 2री योगामध्ये 3री समाजशास्त्रामध्ये. पण विधी शाखेचे मात्र 2च वर्ष तुम्ही पूर्ण केले. 3रं केलं असतं तर तुम्ही देखील वकिलांच्या रांगेमध्ये बसू शकला असतात. पण अजूनही तुम्ही करू शकता. म्हणजे 1च वर्ष राहिलं आणि तुम्ही तसे हुशार आहात. त्यामुळे एक वकील म्हणून मला असं वाटतं की तुम्ही वकिली पूर्ण करावी आणि निश्चितपणे हे काम करावं. मूळ यांचा पिंड हा अतिशय धार्मिक आहे. भागवत सप्ताह असेल, कावड यात्रा असेल, गणपती अथर्वशीर्ष पठण असेल, नवरात्र उत्सव असतील, यात सातत्याने आघाडीवर असलेले अंबादासजी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. विरोधी पक्षनेता म्हणूनही अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. आणि आपल्याला माहिती आहे की शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेतेपदाचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. मी देखील काही काळ विरोधी पक्षनेता राहिलो आणि मी खालच्या सभागृहात सांगितलं की माझा तर जीवनातला जास्त काळ हा विरोधी पक्षात गेला आहे. म्हणजे माझी PhD विरोधी पक्षात कसं काम करायचं याच्यावर आहे. हे तर मी गेल्या 10 वर्षात शिकलो, शासनात कसं काम करायचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे एक विरोधी पक्षनेता म्हणून एक आपली प्रतिमा, आपलं नाव तयार करण्याचं काम अंबादासजींनी केलं. अनेक प्रश्नांवर कधी आक्रमक भूमिका घेत, कधी गौप्यस्फोट करत त्यांनी आपल्या परीनं या पदाला जो न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच मी जसं म्हणालो की या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे. पण आपल्या शुभेच्छा आहेत. त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी आता 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल. म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू. पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी. त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे हा विचार ते सोडणार नाहीत. त्या विचाराच्या दिशेनंच सातत्याने
ते या ठिकाणी काम करत राहतील. आता खरं म्हणजे पुढचे विरोधी पक्षनेते कोण असा प्रश्न देखील निर्माण होईल. आता तुम्ही सोडवाल तो प्रश्न, म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, काही अडचण नाही आहे. म्हणजे नाही, असं आहे की दोन्हीकडचा जो काही आहे, आता इथे काय आहे की इथे हे सभापती ठरवतील ते होईल आणि खाली अध्यक्ष ठरवतील ते होईल. त्यामुळे जे तुम्ही ठरवाल आम्हाला ते मान्य असेल, सभापतींना मान्य असेल तर सभापती मान्य करतील. खाली पण आम्हाला मान्यच आहे तुम्ही जे म्हणाले ते, पण अध्यक्षांना ज्यावेळेस मान्य होईल त्यावेळी त्याचा निर्णय हा त्या ठिकाणी देखील होईल. शेवटी अध्यक्ष आणि सभापती वरच्या स्थानावर बसले आहेत, आपण सगळे त्यांच्यापेक्षा खाली बसलेलो आहोत. त्यामुळे त्यांचा निर्णय अंतिम असतो आणि तो आपल्या सगळ्यांना मान्यच करावा लागतो. आणि लोकशाहीचा संकेत आहे, मुख्यमंत्री किती मोठा असला तरी अध्यक्षांनी किंवा सभापतींनी सांगितलं तर ते ऐकावंच आपल्याला लागतं. पण आता जरी या ठिकाणी विरोधी पक्षनेते पदाची टर्म आपली किंवा विधान परिषदेची टर्म आपली संपत असली तरी मला असं वाटतं की मोठी कारकीर्द अजून राजकारणातली आपली आहे. त्यामुळे मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि भविष्यातही या सभागृहात, खालच्या सभागृहात, अजून कुठल्या सभागृहात जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी आपण जरूर यावं आणि लोकहिताकरता जी काही कामं या ठिकाणी करता येतील ते आपण करावी. मी निश्चितपणे असं म्हणेन की या सभागृहातले आपले एक उत्तम सहकारी म्हणून अंबादासजींनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाबद्दल मी त्यांचा गौरव या ठिकाणी करतो आणि त्यांना पुढच्या आयुष्याकरता शुभेच्छा देतो. आज आपल्या या सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि माझे सहकारी अंबादास दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली या सभागृहातली टर्म पूर्ण करतात. मी निवृत्त होत आहेत बोलत नाही, ते पूर्ण करतात. पूर्ण करताना अंबादास तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला, कारण त्याला एक महत्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं. मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं, कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते. आज आत्ता मुख्यमंत्री इथे नाही आहेत, नाहीतर मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय. आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत त्यांना आज सकाळी अंबादासजीने एक जे आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे, तो भाग वेगळा. पण अंबादास, मला तुमचा खरंच अभिमान आहे आणि शिवसेना प्रमुखांना सुद्धा अभिमान तर वाटत असेल, पण हळहळ सुद्धा वाटत असेल की अरे याची एक पहिली टर्म ही पूर्ण होते. साहजिकच आहे, आपण किती शिकलो त्यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करून देतो आहोत हा एक प्रश्न आहे. पदं येतात आणि पदं जातात, पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं. अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे. पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत. ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही. नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही. त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल. तुमची कल्पकता ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला, हा माणूस एक कल्पक आहे. म्हणजे साधा शिवसैनिक असल्यापासून मी त्यांच्याकडे बघतो आहे, काही ना काहीतरी करत असतात आणि अभिनव पद्धतीने करतात. आणि मला आज आठवण येते ती शिवसेना प्रमुखांची, कारण त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यात एक गोष्ट मुद्दामून सांगितली की उद्धव, मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतंच, पण विरोधी पक्षनेता हे पद तेवढ्याच तोलामोलाचं किंवा काकणभर जास्त जबाबदारीचं असतं. आणि विरोधी पक्षनेता हा आक्रमक असला पाहिजे,
पण आक्रस्ताळा असता कामा नये. आपल्याकडे अनेकदा ती जी एक सीमारेषा असते, आक्रमकपणा आणि आक्रस्ताळेपणा ही पुसली जाते आणि आपण जे काय करतोय त्याला आपण आक्रमकपणा म्हणतो, जो प्रत्यक्षात आक्रस्ताळपणा असतो. या सभागृहामध्ये अनेकदा उल्लेख केला की खूप विचारवंत व्यक्ती ज्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे आणि त्या परंपरेमध्ये अंबादास तुम्ही सुद्धा, म्हणजे तुम्हाला आपल्या लोकांनी आठवण करून द्यावी लागत नाही की मी पण होतो. तुमचं नाव हे विरोधी पक्षनेता म्हणून कधी कोणाला विचारलं तरी ते पटकन सांगतील की अंबादास दानवे सुद्धा या सभागृहाचे एक उत्तम यशस्वी सभागृह किंवा विरोधी पक्षनेता राहिलेले आहेत. आता विरोधी पक्षनेता मला आज आणखीन एक आठवण येते. या सभागृहात त्या असतील किंवा नसतील मृणालताई गोरे, त्यांच्यावरती एक मी लेख वाचला होता. कारण ती माणसं सगळी वेगळी होती. मृणालताई गोरे होत्या, विरोधी पक्षनेते होत्या, दुसरे केशवराव धोंडगे खाली विरोधी पक्षनेते होते नव्हते कल्पना नाही, पण त्यांचं भाषण ऐकायला मी एकदा मुद्दामून सभागृहात खाली गॅलरीत आलो होतो. मला असं वाटतं की शरद तापकिरे, जर कदाचित चुकत असेल तर करेक्ट करा, शरद तापकिरे नावाच्या एका इस्माचा कारागृहात मृत्यू झाला आणि त्याच्यावरती त्यांनी जे काय भाषण केलं होतं ते सभागृहात मला असं वाटतं की त्याचे कपडे, रक्ताळलेले कपडे घेऊनच आले होते आणि संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन ऐकत होतं, असं थरारून गेलं होतं. ती जी काही ताकद असते, मृणालताई गोरेंचं जे मी तुम्हाला सांगत होतो, मृणालताई गोरे सुद्धा कधीही पदासाठी डचमळल्या नाहीत, नाहीतर त्याही मंत्री होऊ शकल्या असत्या, झाले असतील जनता पक्षाच्या काळात किंवा आणखीन काही मोठी पदं त्यांना मिळाली असतील, पण ते एका विचाराला निष्ठेने कायम राहिल्या. परत येतात परत जातात, पण मी ज्या विचाराला धरून या क्षेत्रात आले तो विचार मी कधी सोडणार नाही. ठीक आहे, आम्ही सुद्धा त्यांना त्यावेळेला विरोध करत होतो, पण विरोधात असल्या तरी त्यांच्या निष्ठा ह्या तुम्हाला मानाव्याच लागतील. आणि मृणालताईने एक वाक्य त्या बोलल्या होत्या कुठे किंवा त्यांच्या मुलाखतीत ऐकलं होतं. त्यांना विचारलं होतं की तुम्ही जेव्हा सभागृहात विषय मांडता तेव्हा संपूर्ण सभागृह हे स्तब्ध होऊन ऐकत असतं आणि एवढंच नाही तर सरकारला सुद्धा त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागतो, हे कसं काय? आणि त्यांनी सांगितलं होतं की मी जे काही विषय मांडते ते नुसतं वृत्तपत्रात वाचून विषय मांडत नाही, तर एखादी माहिती मला कळल्यानंतर मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाते, त्या तिथल्या लोकांकडनं समजून घेते, पूर्ण अभ्यास करते आणि मग सभागृहात तो मी विषय मांडते, म्हणून त्या विषयाला तेवढी धार येते. मला वाटतं की अंबादास तुम्ही सुद्धा नाही म्हटलं तरी त्याच एका तत्वाने जिथे जिथे कुठे अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं तिकडे स्वतः जाता. अनेकदा मला कधी त्यांचा फोन होतो की मी इकडे अमुक अमुक ठिकाणी बसलोय, इकडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या घरी बसलेलो आहे, ह्या इकडे असा गुन्हा घडलेला आहे, अमुक ह्याची हत्या झाली त्यांच्या घरी मी बसलोय आणि त्यांच्या कुटुंबियांची माझं ते बोलणं करून देत आहेत. मध्ये तर मी गेलो होतो तेव्हा शेतीच्या बांधावरती उतरलो आणि निवडणुकीचा काळ होता, विधानसभेची निवडणूक लागली होती. आता जे काय सांगितलं की सरकार उत्तम काम करत असताना विरोधी पक्षाला काम नसतं, पण बऱ्याचदा असंही असतं की विरोधी पक्ष नेत्यांना हाही प्रश्न पडतो की बोलून काही उपयोगच होत नाही तर सरकारकडे बोलायचं तरी काय, असं तो भाग नाहीये. पण एक योजना जाहीर झाली होती लाडकी बहीण आणि मी शेतीच्या बांधावरती उतरलो. अंबादासनं म्हटलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला कार्यक्रम होता अंबादास, आणि मी त्यांना सांगितलं की अंबादास कुठे शेतकऱ्यांना जरा शेतमजुरांना भेटता येईल का? मी गेलो, तिकडे उतरल्यानंतर शेतकरी आले. शेतकरी म्हणाले दादा तुम्ही खूप चांगलं केलं वगैरे वगैरे सगळं झालं आणि माझं लक्ष गेलं बाजूला शेतमजूर महिला काम करत होत्या. मी त्यांना विचारलं की त्या पण मी गेल्यानंतर उभ्या राहिल्या, मला नमस्कार वगैरे केला. म्हटलं काय ताई आता तरी खुश आहात ना, तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एवढे एवढे पैसे मिळतील. तर तिने बाजूला बघितलं, बाजूला तिचं छोटं मूल होतं. मला कसं काय म्हणे याची शाळा ऍडमिशन नाही होत, काय पैसे पुरणार? अंबादासकडे मी बघितलं, अंबादास म्हणाले उद्धवजी तुम्ही जबाबदारी माझ्यावर सोपवा, याची जबाबदारी मी घेतो. आणि जवळपास किती 15-1 दिवसात ना अंबादासजीने फोन केला, ती जी माहुली होती तिचं बोलणं करून दिलं, त्या मुलाची शिक्षणाची सगळी सोय ऍडमिशनसह अंबादासनी केली. आणि एवढंच नाही तर मी त्याच्यानंतर जेव्हा संभाजीनगरला गेलो तेव्हा ती आई तिच्या मुलासह व्यवस्थित कपडे करून मला धन्यवाद द्यायला आली होती. म्हणजे थोडक्यात काय की आपण बोलत खूप असतो, पण बोलल्यानंतर कृतीमध्ये ते उतरावं लागतं. आता गेल्या आठवड्यामध्ये अंबादास घरी आले होते. त्यांना म्हटलं की अंबादास आता तुमची मुदत संपते आणि मी तर आता तरी काय तुम्हाला देऊ शकत नाही, मग काय करणार? ते म्हणाले दिलं तेवढं खूप आहे आणि मी काय घेण्यासाठी आलोच नाही.
म्हणजे ही व्यक्ती अशी मला अगदी उघडपणाने सांगावं लागेल की कधीही कोणतेही पद मागायला आणि पद टिकवण्यासाठी धडपड करायला माझ्याकडे आली नाही. असा हा शिवसैनिक आहे, असा हा शिवसैनिक आहे. आणि असा हा शिवसैनिक आज त्याची या सभागृहातली पहिली कारकीर्द पूर्ण करतो, यशस्वीपणाने पूर्ण करतो आहे. आणि मला खात्री आहे आपण कशासाठी नुसतं पदासाठी काम करत असेल तर मग पावसाळा आहेच, उद्या कोणी कुठे कशाही मारू शकतं. पण अंबादाससारखे निस्वार्थी कार्यकर्ते हे जिथे असतील तिथे म्हणजे त्यांना कुठल्याही सत्तेची किंवा पदाची आवश्यकता नसते. त्यांच्यात असलेली जनतेप्रतीचं प्रेम आणि ती जी निष्ठा ही त्यांना एक उंची प्राप्त करून देत असते. आणि अंबादास, तुम्ही नक्कीच ती उंची आज प्राप्त केले आणि ही उंची तुमच्या स्वभावानुसार निष्ठेने अशीच आणखीन वाढवाल, या शुभेच्छा तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.